तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कराराला विरोध दर्शवण्यासाठी 18 एप्रिल रोजी खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। प्रस्तावित कराराअंतर्गत कृषी उत्पादनावरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील। त्यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल। या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल याचा सविस्तर इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करावा। शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा। हमी भाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये यासाठी विशेष शिफारसी कराव्यात। दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात। शेतातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।